सूर्यगड हे गाव मी आता ह्या पुढे हे दत्तक घेतो. मी बोलू कारण की वेळ झालाय. थोडं शांत, माझा आवाज कमी. एवढी गर्दी बघून मला अपेक्षित नव्हतं, पण संध्याकाळचा वेळ असल्यामुळे एवढी मोठी गर्दी बघून आणि सर्व भगिनींनी म्हणजे मी गेल्या म्हणजे काय म्हणतात भाऊबीजेच्या 4 दिवस आधी आणि भाऊबीजेच्या नंतर आजपर्यंत मी सुरगाण्यातच फिरतोय, पण एवढ्या मोठ्या संख्येने सूर्यगड मध्ये माझं जे काही भावाची जी काही ओवाळणी झाली ते म्हणजे तुम्हाला मी धन्यवाद देतो. बाकीच्या ठिकाणी झालं, पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही ज्या आल्या म्हणजे सर्व म्हणजे आता किती ताटं मोजावं लागतं. सांभाळून बसा, दिवे चालू आहे बर का, सरांनी सांभाळून बसा. हे बघा आता सूर्यगड येथील मी वेळोवेळी इथून जात असतो. निश्चितच आज मला शांत थोडं व्यक्त नका म्हणजे मला थोडी गडबड होऊन जाते. मी जरा थोडा आनंदात आहे तुम्ही जे माझे जे स्वागत केलं त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला इथं आज शब्द देतो, एक मंडप तुमचा मंजूर आहे, एक मंडप गावाचा, तो तुम्ही कुठे बांधायचा तो एक बांधा. आता त्या भावाने सांगितलं की गावाचं बोला, तर अजून जिथं मंडप लागेल पुढच्या ह्याच्यात आपण 100% तिथं मंडप देऊ. कारण की मी तुम्हाला आज इथं सांगतो, मी पंचायत समितीला 2007 ते 2009 पर्यंत म्हणजे 5 वर्ष सदस्य होतो, 2012 पर्यंत. तर मी कळवणमध्ये काही पंचायती दत्तक घेतल्या होत्या. तसं मी तुम्हाला आज एवढा शब्द देतो की तुमचं गाव प्रतापनगर ग्राम पंचायत मधलं प्रतापनगर हे आमच्याकडे प्रतापनगर आहे ना, काठ्या दिगर, त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे ते प्रतापनगर म्हटलं गेलं. क्षमा मागतो. हे सूर्यगड हे गाव मी आता ह्या पुढे हे दत्तक घेतो. म्हणजे याचा अर्थ कळाला का दत्तक घेतो म्हणजे आता तुमच्याकडे मी विशेष लक्ष देईन. म्हणजे गाव अंतर्गत रस्ता असेल, कुठलं काम असेल, ज्या काही तुमच्या 2-4 मागण्या असतील ते मार्गी लावून मग मी ते माझं दत्तक घेतल्याचं सार्थक होईल असं मला वाटेल. तेव्हा आज नाही, जेव्हा मी कामं दिली तर ते का दत्तक घेतलं की तुमच्यामुळे, ह्या भगिनींमुळे जी मला जी ओवाळणी झाली किंवा सर्व एवढ्या मोठ्या संख्येने केलं. आणि तुम्ही फक्त मला राग एका गोष्टीचा आहे, तो पाया नका पडू. फक्त ऐका पुढाऱ्यांच्या पाया कधीच पडायचा म्हणजे मी काही इतर पुढाऱ्यांसारखा नालायक नाहीये, पण पाया नका पडू. का पडू नये? देवाच्या पाया पडल्या पाहिजे. माझ्याही वडिलांना आवडायचं नाही पाया पडलेलं, ते म्हणायचे देवाच्या पाया पडा. कारण की तुम्ही काय आलंय, पाया पडून तुमचा तालुका असा मागे राहिला. म्हणजे आई वडिलांच्या पाया पडायच्या, म्हणजे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्या पडू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं घे फोन घे. त्याच्यामुळे नाही तर राजमणी मानू नका. मी परवा रोंगाण्याला गेलो, तिथं ती परब आहे, ती आमची भगिनी एक नाराज झाली. मी मागे 10-1 दिवसापूर्वी गेलो होतो. मग मला ती ओळख सांगितली, नाराज झाली. म्हटलं का नाराज झाली? म्हणे भाऊनी मला पाया का नाही पडू दे. म्हणून मी थोडा आता जरा लाजत गाजत पडू देतो, नाही तर काय मला उद्या तुम्ही मत नाही देणार. मी पाया पडू नाही दिले भाऊ असं का बोलला? तर थोडं घाबरून म्हटलं जाऊ द्या, पण पडत नका जाऊ. आई वडिलांचे पडायचे आणि देवाचे पाय पडायचे, हे माझं तुम्हाला एक सांगणं आहे. तर तुम्ही ठरवा काय करायचं. पण निश्चितच आता हे तुमचं गाव मी दत्तक घेतो. जे काही गावाचे विषय असतील, रस्ता असेल किंवा अजून मंडप द्यायचा, आता एक तर मंडप ठक्करबाप्पा मध्ये आपण मंजूर केलाय, तो कुठे करायचं का दुसराही करू. आणि एक काहीतरी विषय आला, काय पाजर तुला काहीतरी त्याचं काय करायचं सर, आम्हाला ना पाजर तलावाची खोलीकरण करून द्या. ऐका मग मी हे बघा, मी आता नाही पावसाळ्याच्या आधी व्हॉट्सअपला माझं फिरलं होतं की कुठे मशीन पाहिजे, मी माझ्या संस्थेच्या माध्यमातून द्यायला तयार आहे. पण तेव्हा तुम्ही घेतलं नाही. तर आता मी जेव्हा आता नंतर तुम्ही जेव्हा पाऊस काय पाणी त्यातला कमी होईल किंवा तेव्हा मी तुम्हाला पोकलँड किंवा जेसीबी मी उपलब्ध करून देईन. फक्त ते काढून तुम्हाला शेतात वाहून न्यावं लागेल. मी 100% देईन. मी मागे माझी जाहिरात होती, पण तुमच्या तालुक्यात कुठली भलतच व्हॉट्सअप चालतं, कुठले सांगायचे. म्हणजे आता महिला मंडळी आहे, घरी येऊन मारू का, तमुक करू का, एखाद्या जवळ या मनोज शेजोळेंनी काय बिचाऱ्याने थोडं टाकलं, त्या दुकान बंद करून टाकलं 1 दिवस. असं म्हणजे ते सोडून भलतच राजकारण चालतं तालुक्यात. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. थोडं बाकी चांगल्या गोष्टीकडे व्हॉट्सअपकडे लक्ष द्या, असं मला तरुण पिढीला सांगणं आहे. तरुण मुलांना
कारण की व्हॉट्सअप चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. तर थोडं जरा पुढच्या वेळेस 100% मी तुम्हाला मशीन किंवा पोकलँड देईन. माझ्याकडे तुम्ही कोसुड्याला जा, तिथं मी मशीन दिलं. टाकबारी म्हणून गाव आहे मोबारीच्या इथं, तिथं मशीन दिलं. चनकापूर धरणामध्ये मी मशीन दिलं. बिलवाडीला मी मशीन दिलं. म्हणजे माझी फार इच्छा राहते की समाजासाठी काहीतरी करावं. कारण की राजकारण हे 2 दिवसाचं राहतं. पक्ष हा फक्त 2 दिवस राजकारण मतं मागण्यासाठी असतो. नंतर मग जे राजकारण करायचं समाजासाठी करायचं असं माझं वैयक्तिक धोरण आहे. पण सुरगाणा तालुक्यात पाण्याची लई समस्या आहे ना, त्याच्यामुळे थांब माझी लिंक नको झाले की तू नंतर बोल. तू जरा रील बनवून घे चांगले. मला आवड जास्त समाज कार्य करण्याची आहे. मी काही असं म्हणत नाही की मी खूप काही करतो, टाटा बिर्ला सारखं किंवा यांच्यासारखं मी खूप दान धर्म करतो, तसं नाही. पण ते करायला मला फार आवडतं. मी काय करतो हे लोकांना मी कळू देत नाही. म्हणून तुमच्या ज्या काय अडचणी असतील, जसं गाळ काढायचं असेल किंवा दवाखान्याचं असेल, तुम्ही मला सांगत जा. निश्चितच मी तुम्हाला मदत करत आहे. एवढं मी तुम्हाला शब्द देतो. हा, तर आता एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी काही तिकडे उभ्या आहेत, काही इकडे. आता ती एक मुलगी आली माझ्या जिरवाडा आश्रम शाळेत, ती शिकायला आहे. तिला मी त्या मागे भेटलो, ती आज मला भेटली. तर मी बघतो की तिथं त्या शाळेमध्ये मी बघितलं, आश्रम शाळेत मोठ्या प्रमाणात मुली शिकतात. आता ती एक उठली तर ती म्हणे माझी परिस्थिती नाही. आता आपल्या आदिवासींना तर सर्व फुकट आहे ना, काय परिस्थिती लागते. आता तो IAS भारूड म्हणून आहे बरं का, तुम्हाला माहिती असेल. IAS आपलं एक भारूड म्हणून माहिती, नाव ऐकलंय? साक्री, राजेंद्र भारूड. कुठले? साक्री तालुक्यात. तुम्हाला त्याचं उदाहरण देतो. त्याची आई दारूची विक्री करायची, गावठी दारू, आणि तो तिथं ते शेंगदाणे फुटाने विकायचा. आज तो माणूस IAS अधिकारी झालाय, मोठ्या पदावर आहे. काही परिस्थितीवर मात करायचं असतं, एक लक्षात घ्या. परिस्थितीवर मात केलं पाहिजे तर मुलींनी चांगलं शिकलं पाहिजे, मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे. आणि फक्त सुरगाणा तालुक्यातील मुलांना माझं एक सांगणं, विनंती, राग नका येऊ देऊ. मी एकंदरीत बघतो चांगल्या भारी गाड्या घेतात तुम्ही, असे धुराट गाड्या चालवतात आणि आयुष्य हे होतं आपलं, समाप्त करतात. त्या बिचारा आईला काय दुःख होत असेल. 25 वर्षाचा मुलगा 25 सेकंड मध्ये आपला जीव गमवतो. बरोबर आहे का नाही? तर विनंती आहे तुम्हाला, गाड्या आरामात चालवा, चांगलं शिका. कारण की आता हळूहळू काळ बदलतोय, पहिल्यासारखं काही राहिलं नाही. तुम्हाला आता स्पर्धेत राहावं लागेल प्रत्येकाला, पुढच्या पिढीला, नवीन पिढीला. त्याशिवाय काही जगणं शक्य नाही. आणि ना उमेद होऊ नका ना, ना उमेद कोणीच होऊ नका. ना उमेद झाला तर तुमचं काही हे नाही. लढत राहायचं आणि पळत राहायचं, हे मला तुम्हाला सरांना सांगणं. कारण की एवढं मी कुठे भाषण करत नाही, पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आहात म्हणून मी एवढं बोलतोय. बरोबर आहे का नाही? तर मी बोललो असतं माझ्या पक्षाचं असं, माझ्या पक्षाचं तसं, ते मी बोलत नाही. ते शेवटी मी एवढंच बोलेल की मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी उभा आहे. माझी चिन्ह लक्षात घ्या, घड्याळ आहे. येत्या 20 तारखेला घड्याळ चिन्ह समोरील बटन दाबून तुम्ही मला निवडून द्यायचं, ही तुम्हाला मी विनंती करायला. 2 नंबर लक्षात ठेवा, वरतून 2 नंबर बर का. हा, नाही तर त्या तो एक बगरे सराला फार मत गेलं असं 2 नंबर. मग आता राजकीय कमी बोललो, शेवटचं बोललो, नाही तर खूप बोललो असतो. कारण की तुमच्या म्हणजे या तालुक्यात फार राजकारणात फार बोललं जातं. 4 तास भाषण होतं आणि लोक उठत पण नाही. मला तेच आश्चर्य वाटतं. आमच्याकडे कळवणमध्ये एवढ्या बसत नाही, लगेच कामाला जातात शेतात. तर आपल्याला तसं हा तालुका कळवणच्या बरोबरीने आणायचा आहे. सुरगाणा तालुका पण मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रयत्न करायचा. जेवढं शक्य होईल मी प्रयत्न करणार आहे. पुढील पंचवार्षिक मध्ये माझं फक्त एकच ध्येय आहे की पाण्यावरती काम करायचं. पाणी म्हणजे बंधारे, बाजार तलाव, पिण्याच्या पाण्याचं आणि विजेवरती. लाईटही आपल्याकडे फार मोठा अडचण आहे सुरगाण्यात, विजेची. तर माझ्या कळवण तालुक्यात कनाशी म्हणून गाव आहे, तिथं आपण एक मोठं सबस्टेशन करणार आहे 132 kVचं. मग तिथून बोरगाव आणि उंबरठाण सबस्टेशनला आपण लाईट देणार आहे. सध्या सुरगाणा तालुक्याला दिंडोरी तालुक्यातून लाईट येते, ती काही वेळ पाहिजे तशी पुरत नाही. तर आपल्याला इथून ही लाईट दिली की तुम्हाला जरा निदान एक चार्जिंग किंवा एक बल्ब तरी चांगला लागला पाहिजे, असं आपल्याला करायचंय. तर ते लाईट आणि पाण्यावरती समस्या आपल्याला ती करायची. कारण की पोल गंजले, तारा गंजल्यात या लाईटीच्या, तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे का नाही? तर त्याच्यावर आपल्याला मोठं काम करायचंय. बाकीचे तर मंडप बिंडप हे होतील, स्मशानभूमी होतील, त्यात काही मला ते माझ्या म्हणजे एकदम सोपं काम आहे.
हा म्हणजे मी करायला म्हणजे असं सोपं म्हणजे पैशाचं नाही असं मळ नाही का म्हणतात ते हिंदीमध्ये, तसं माझी कामाची पद्धत आहे. मी पहिल्यांदा निवडून आलो, मला काय अनुभव नव्हता आमदार म्हणून, पण तेवढं मी 2200 कोटीचा निधी दोन्ही तालुक्यांमध्ये आणू शकलो. कामं काही लोकांना दिसून नाही राहिलं, त्यांना कागदावर दिसतं, मला हेच कळत नाही की त्यांचे डोळे कुठे, म्हणजे काय त्यांना चष्मा द्यावा लागेल. साहेब सगळ्या लोकांना आता दिसू राहिलं, उलट बंधारे झाले, सगळं झालं, प्रत्येक ठिकाणी झालंय, त्यांचे डोळे उघडले. आता बरोबर पुढच्या 5 वर्षांनी बरोबर समज. आणि हे बघा, ज्या भगिनींनी आता दोघी तिघी सांगत होत्या की आम्हाला पैसे मिळाले नाही, तर इथं मला एकच सांगणं, ज्यांनी 15 ऑक्टोबरच्या पहिले फॉर्म भरले ऍप मध्ये अपलोड केला असेल, तर सेविका आहे का? तर ज्यांनी ऍप मध्ये जर अपलोड केला असेल ना, त्यांच्या आपण मार्गी विषय लावू बरं का. एक लक्षात घ्या, इथं आता विषय निघाला होता ऍप मध्ये 15 ऑक्टोबरच्या शेवटची तारीख होती, कारण की प्रत्येक गावात 2-5 महिला राहून गेल्या. आम्ही सर्वीकडे जेव्हा फिरलो ना, आम्ही जेव्हा सर्व मंडळी फिरत होतो, तर बऱ्याच ठिकाणी महिला राहून गेल्या, कारण की त्याला बँकेचं एक कारण आहे, KYC नाही, ते हे नाही, डाउनलोड नाही, अनेक गोष्टीमुळे अडचणी आहे. तर ज्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत भरलाय का तुम्ही? नाही नाही, त्यांना कसं काय? तरी आपण काय करू, ऐका, आता जरी असं असेल ना, तरी आम्ही भविष्यात शासनाला विनंती करू की काही महिला राहून गेल्या, त्यांच्यासाठी प्रयत्न करा, आपण तेही प्रयत्न करू. आता तुम्हाला 1500 रुपये मिळतात, 1500 मिळतात, तर पुढे तुम्हाला 2100 मिळणार आहे. किती? 2100. आता समोरचे जरी येतील, सांगतील आम्ही 3000 देऊ, एक ऐकून घ्या, 3000 कुठलाच मायकाला देऊ शकत नाही. त्याला कारण आहे, कारण की सर्व जर पैसे लाडकी बहिणीला, तर विकासाची कामं कशी होतील, मंडप, लाईट, रस्ते, याला पण पैसा लागतो. तर 2100 जे काढले ना अजितदादांनी, अर्थमंत्री, त्यांनी सर्वांनी हिशोब धरलाय की कसा कुठे पैसा खर्च करायचा म्हणून आहे. कारण की कर्नाटक मध्ये प्रयत्न केले, पण त्यांनी काही 3000 रुपये दिले नाही कर्नाटक सरकारने. तर ते एक तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला आता वर्षाला 3 सिलेंडर आम्ही मोफत देणार आहे बरं का, 3 सिलेंडर वर्षाला, लक्षात आलं ना. आणि एक लक्षात घ्या, कुठलाही मोठा आजार असला, कुठलाही आजार लक्षात घ्या, अंगावर काढू नका. तुम्हाला जी काय अडचण आली तर माझी मदत घ्या, मी निश्चितच तुम्हाला त्या आजारासाठी मदत करेन. हा, एक लक्षात घ्या एवढंच. अधिक काही वेळ घेत नाही. इथं तुम्ही माझ्या एकटाच केलं, बाकीचे म्हणे नका करू, तर त्यांचाही झाला असं मी समजतो आणि आपले मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द संबोधतो. आगे बढ़ो, हम तुम्हारे